आपल्याला हे डू नॉट करून चेकबॉक्सेस दिलेले आहेत. ठीक आहे. आता समजा ह्या कस्टमरने आपल्याला कॉल केला आणि सांगितलं की हा जो टेलिफोनिक नंबर आहे तो मी यूज नाही करत. तर तुम्ही काय करा, तुमच्या डेटाबेस मधून त्याला डिस्कार्ड करून द्या. आता युजली आपले जे टेलिकॉम सेक्टर्स असतात त्याच्यामध्ये आपण काहीच डिलीट करत नसतो. हे लोक काय करतात, त्याला इनॅक्टिव्ह करून ठेवतात. मग इनॅक्टिव्ह करण्यासाठी हा चेकबॉक्स दिलेला आहे. ओके, म्हणजे डू नॉट कॉल मी ऑन दिस नंबर. तर तो काय करेल, हा पर्टिक्युलर रेकॉर्ड सिलेक्ट करेल. ठीक आहे. मग लेटर पॉइंट ऑफ टाइम समजा आपण हे शो इनॅक्टिव्ह सिलेक्ट केलं तर तो फक्त हाच रेकॉर्ड दाखवेल, कारण आपण त्याला डू नॉट करून मार्क केलं होतं. आणि बाकी आपले जे 3 रेकॉर्ड आहेत ते हाईड होऊन जातील, कारण ते ऍक्टिव्ह आहेत. तर अशा प्रकारे युजली हे डू नॉट चेकबॉक्सेस आपले इथे स्टेटस कॉलम सारखे वर्क करतात. जर समजा ते सिलेक्टेड नाहीत म्हणजे तो रेकॉर्ड ऍक्टिव्ह आहे, आणि जर का तुमचा हे चेकबॉक्स सिलेक्टेड आहे म्हणजे तो पर्टिक्युलर रेकॉर्ड आपला इनॅक्टिव्ह आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मग हे शो इनॅक्टिव्ह आणि डू नॉट आपल्याला पॅरलली टेस्ट करावे लागेल. ओके, समजलं इथपर्यंत? एनी क्वेश्चन्स? ऑल राईट. आता बघा, इकडे आपल्याकडे अजून एक ग्रेड दिलेला आहे, म्हणजे एक्सटेन्शन नंबर्स इथे दिसतात, बेस्ट टाइम फ्रॉम दिसतं, बेस्ट टाइम टू आणि टाइम झोन वगैरे दिसतं. तर ह्या ग्रेडमध्ये कधी डेटा येतो? ह्या ग्रेडमध्ये फक्त तेव्हाच डेटा येतो जेव्हा तुमचं रिलेशन जॉईन असतं. ओके, जसं बघा काल आपण एक एक्झाम्पल जनरेट केलं होतं की आपली एक कंपनी आहे आणि 5 एम्प्लॉईज काम करतात आणि 5 एम्प्लॉईचं आपापला काहीतरी सिम कार्ड नंबर आहे. ठीक आहे. लाईकवाईज आता समजा मी काय केलं, माझ्या CRM स्क्रीनला हा नंबर टाकला, कॉन्टॅक्ट पॉइंट सेक्शन मध्ये आले. तर हा जो आपला मेन ग्रिड आहे म्हणजे हा वाला. ओके, इथे आपल्याला कंपनीचे नंबर्स दिसतात. इथे प्रायमरी वगैरे जो पण आपल्याला नंबर दिसेल तो कंपनीचा दिसतो. आणि हे बाकी जे आपले कस्टमर्स आहेत, बाकी आपले उरलेले 5 एम्प्लॉईचे नंबर, हे पण तर आपल्या कंपनीशी कनेक्टेड आहेत. मग तो पण डेटा आपल्याला कुठेतरी शोकेस करायला पाहिजे. मग ते डेटा आपल्याला एक्सटेन्शन कॉलम्स मध्ये दिसत असतो. ओके, म्हणजे जर समजा आपल्याकडे जे एक्सटेन्शन कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे 5 नंबर्स मध्ये दिसतील. ओके, मग बेस्ट टाइम फ्रॉम, बेस्ट टाइम टू वगैरे पण तिथे कॉलम्स आहेत. तर हे युजली कशासाठी असतं की कस्टमरचा अवेलेबिलिटी टाइम असतो. जसं समजा फॉर एक्झाम्पल आपला हा जो ए आहे तो मॉर्निंग शिफ्ट मध्ये काम करतो, म्हणजे लेट्स अज्युम सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत तो ऑफिसमध्ये असतो आणि तेव्हा तो हे अनवॉन्टेड कॉल्स वगैरे रिसीव्ह नाही करू शकत. मग म्हणून त्याने अवेलेबिलिटी टाइम दिलाय की मी संध्याकाळचं 5 ते संध्याकाळचे 7 पर्यंत अवेलेबल असेल. मग त्याचा बेस्ट टाइम फ्रॉम मध्ये 5 येणार आणि बेस्ट टाइम टू मध्ये 7 येणार. तर अशा प्रकारे आपण जसं डेटाबेस मध्ये डेटा सेव्ह करतो तसा डेटा तो फ्रंट एंडला फ्लो होत असतो. पण युजली हे जे आपलं एक्सटेन्शन ग्रिड असतं त्याच्यामध्ये फक्त कन्व्हर्जन बिलिंग केसमध्येच डेटा येतो, म्हणजे तुमचं रिलेशन जेव्हा जॉईन असतं. ठीक आहे. बाकी केसमध्ये फक्त हे ग्रेड नेहमी एम्प्टी असतं आणि फक्त ह्या ग्रेडमध्ये मग डेटा येतो. आणि जो मेन नंबर टाकलाय त्या अकॉर्डिंग जो पण प्रायमरी नंबर असेल तो आपल्याला मग इकडे कळत असतो. समजलं? What is telex? Telex is telephone exchange. Okay, so it is your telephonic number. Okay. ठीक आहे. फंक्शनॅलिटी रिलेटेड काही क्वेश्चन्स कोणाला? ऑल राईट. आता बघा, कालपासून आपण जितकं पण पाहिलं म्हणजे डॅशबोर्ड, रिलेशनशिप, ऍड्रेसेस, कॉन्टॅक्ट पॉइंट्स, तर याच्यामध्ये बघा मेजर रोल जो होता तो बॅक एंड टेस्टिंगचा होता. म्हणजे आपण इथे 10 डिजिट मोबाईल नंबर टाकणार, मग अकॉर्डिंगली डेटा येतोय की नाही. त्याच्यानंतर आपण समजा काही छोटं मोठं अपडेट केलं, जसं फॉर एक्झाम्पल हे इनॅक्टिव्ह वगैरे केलं, ऑर एल्स ऍड्रेसेस टॅब मध्ये कस्टमरचा नवीन ऍड्रेस अपडेट केला, तर अशी इतकीच फंक्शनॅलिटी होती. पण मेजर रोल जे होतं ते आपलं बॅक एंड टेस्टिंग, युझॅबिलिटी टेस्टिंग वगैरे वगैरे होतं. ठीक आहे. आता गोइंग फॉरवर्ड जे आपल्याकडे टॅब्स येतील ते असे टॅब्स आहेत जिथे आपण कस्टमरचा डेटा स्वतःहून सेव्ह करू शकतो. ओके, मग मे बी आपले जे टाइप ऑफ टेस्टिंग आहेत ते इन्क्रीज होऊ शकतात, नंबर ऑफ सिनारिओज इन्क्रीज होऊ शकतात, नंबर ऑफ टेस्ट केसेस इन्क्रीज होऊ शकतात. ठीक आहे. तर पहिलं बघूया हे नोट सेक्शन काय करतं. सगळ्यात आधी ही गोष्ट समजून घ्या की हे जे नोट सेक्शन आहे ते आपल्या CRM मध्ये काय इंटिग्रेट केलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल काय झालं की आपण जेव्हा मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकतोय तेव्हा काय होतंय की नेटवर्क अगदी व्यवस्थित डिटेक्ट होतंय, आपण डेटा वगैरे पण वापरू शकतो, स्पीड पण चांगला आहे, SMS ही जातात.
पण जेव्हा कॉल्स आपण प्लेस करतोय, मग ते इनकमिंग असो का आउटगोइंग असो, प्रत्येक कॉल ड्रॉप होतोय. ओके. मग अशा सिच्युएशन आपण काय करतो, की आपल्या कस्टमर सपोर्ट सेंटरमध्ये कॉल करतो. समजा कस्टमर सपोर्टमध्ये आपण कॉल केला, आपला इश्यू रेज केला आणि त्यांनी सांगितलं, की एक 2-3 तासाच्या आतमध्ये तुमचा इश्यू रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. आपण एक 6-7 तास वेट केलं, पण अजूनपर्यंत इश्यू काही रिझॉल्व्हच झाला नाही. मग आपण काय करतो, परत एकदा कस्टमर सपोर्टमध्ये कॉल करतो. आता काय चान्सेस आहेत, की सकाळी आपलं ज्याच्याशी बोलणं झालं होतं, आता पण त्याच्याशीच बोलणं होणार आहे? Not possible. Not possible. करेक्ट. तसं होत नाही. खूप अगदी रेअरली म्हणजे 0.1% आपण म्हणू शकतो, की बाबा तुमची प्रोबॅबिलिटी आहे, की आपण त्याच्याशी परत कॉन्टॅक्ट करू शकणार आहोत. मग अशा सिच्युएशनमध्ये जो दुसरा व्यक्ती आहे त्याला काहीच अपडेट्स नसतात ह्या रिगार्डिंग. ठीक आहे. मग आपल्याला सगळं काही रिपीट करावं लागतं. सो ॲट अ टाइम्स हे जे सिच्युएशन असतात, हे आपल्या कस्टमरसाठी खूप जास्त फ्रस्ट्रेटिंग असतात. ओके. तर हे गोष्टी अव्हॉइड करण्यासाठी आपले कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हजकडे हे नोट्स म्हणून फंक्शनॅलिटी दिलेलं असतं. ओके. जेव्हा आपण कोणताही कस्टमर सपोर्ट सेंटरमध्ये कॉल करतो, तेव्हा आपले जे कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हज आहेत, जे पण कम्युनिकेशन झालंय त्याचे एक समरी नोट करून ठेवत असतात. ओके. तर लेटर पॉइंट ऑफ टाइम समजा कस्टमर तोच इश्यू घेऊन आपल्याकडे आला, तर आपण काय करू शकतो, की आपल्याकडे डेटा डॉक्युमेंटेड आहे. लेटर ऑफ टाइम आपण ते रीड करून कस्टमरला अगदी व्यवस्थित गाईड करू शकतो. मग ह्या सिच्युएशन्समध्ये हे नोट एक इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. जसं समजा तुम्ही एक मॅन्युअल शिकताना एक टर्मिनॉलॉजी शिकला असेल, मिनिट्स ऑफ मीटिंग म्हणून. ओके. म्हणजे जसं काइंड ऑफ की तुमचे जे मीटिंग्स असतात क्लायंट सोबत, तर आपला बिझनेस अनालिस्ट काय करतो, त्याचे जे पण मेजर पॉइंट्स असतात, जे समराईज करायला पाहिजे, तसं काइंड ऑफ ते समरी बनवून ठेवतो आणि थ्रू आउट जेवढे पण मीटिंगमध्ये अवेलेबल होते, त्या सगळ्यांना शेअर करतो. ओके. म्हणजे फ्युचरला आपल्याकडे त्याचा रेफरन्स राहायला पाहिजे. तर तसंच काहीसं आपल्याकडे नोट आहे. ओके. आता बघा नोट्स तुम्हाला एक नवीन नोट जर क्रिएट करायची असेल, तर काय-काय करावं लागेल? एक तर आपल्याला टाइप लागणार आहे, की हे जे कन्व्हर्सेशन आहे, ते कोणत्या टाइपचं आहे? मग मे बी कधी असं असू शकतं, की आपलं जे कन्व्हर्सेशन आहे ते बिलिंगचं असेल, कधी बॅलन्सचं असेल, कधी समजा रिचार्जचं आहे, ॲडिशनल सर्व्हिसेसचं आहे, परत कोणत्या डॉक्युमेंट्सचं आहे, डिव्हाइसचं आहे. ठीक आहे? तर असे लाइकवाईज आपण या टाइप ड्रॉप डाउनमधून आपले जे पण ऑप्शन्स आहेत ते सिलेक्ट करू शकतो. देन वी हॅव स्टेटस. इट कॅन बी पब्लिक ऑर एल्स प्रायव्हेट. आता जर समजा आपण कोणती नोट पब्लिक करून सेव्ह केली, तर आपल्या सीआरएम मध्ये जितके पण लोक लॉग इन करू शकतात, ते सगळेच्या सगळे ही नोट बघू शकतात. आणि जर आपण प्रायव्हेट करून सेव्ह केली, तर फक्त ज्याने क्रिएट केलंय तेच लोक ही नोट बघू शकतात. तर अशा प्रकारे स्टेटसेस पण आपण सेव्ह करू शकतो. आता बघा हे स्टेटसचं जे कलर आहे, ते थोडंसं डिफरंट आहे. म्हणजे आपल्याला काय शोकेस करत आहे, की आपल्या सीआरएम मध्ये जितके पण येलो कलर फील्ड्स दिलेले आहेत, हे सगळे मॅन्डेटरी फील्ड्स आहेत. ठीक आहे. म्हणजे बिफोर सिलेक्टिंग युअर स्टेटस तुम्ही नोट्स सबमिट नाही करू शकत. ठीक आहे. बिकॉज दिस इज अ मॅन्डेटरी फील्ड. ठीक आहे. देन वी हॅव क्रिएटेड बाय आणि डेट. हे टेक्स्ट फील्ड्स बघा ग्रेड आउट आहेत. म्हणजे इथे जो पण डेटा आहे तो ऑटोमॅटिकली आपल्या बॅकएंडने पॉप्युलेट होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे इथे नोट्स टेक्स्ट बॉक्स आहे. मग ह्या नोट्स टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला जी पण समरी लिहायची आहे, ही समरी आपण इथे लिहून ठेवू शकता. त्याच्यानंतर आता आपण डेटा तर सगळा फिलअप केला, पण हा डेटा आता सेव्ह पण करायचा आहे. तर सेव्ह करण्यासाठी ते न्यू करून बटन दिलेलं आहे. ह्याला क्लिक कराल तर जे पण इन्फॉर्मेशन आपण इथे फिलअप करतो, ही सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन आपल्या बॅकएंड मध्ये जाऊन लागलीच स्टोअर होऊन जाते. ओके. आणि हीच इन्फॉर्मेशन लागलीच लेफ्ट हँड साइड ग्रेड मध्ये दिसत असते. म्हणजे नोटमध्ये आपण जे लिहिलं ते डिस्क्रिप्शन कॉलम मध्ये दिसतं. टाइप मध्ये जे लिहिलं ते ह्या टाइप कॉलम मध्ये दिसतं. आणि लाईकवाईज स्क्रोल राईट करून करून तुम्ही या बाकीच्या फील्ड्स पण इथे बघू शकता. ओके. आता बघा इथून आपण सेव्ह करू शकतोय, करेक्ट आहे. पण सेव्ह केल्यावर लगेच ते इकडे डिस्प्ले करायची काय गरज आहे? इकडे आपण का शोकेस करतो? तर बघा आपण आपलं जे सीआरएम आहे ज्याचं आपण डेव्हलपमेंट करतोय, त्याचा मेजर रोल काय आहे, मेजर इम्पॉर्टन्स काय आहे, की कस्टमरचा 10 डिजिट नंबर टाकताच त्याच्या रिलेटेड जितकी पण इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल आहे, ती सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला एका प्लॅटफॉर्ममध्ये दिसायला पाहिजे. आता आपण ॲज अ टेस्ट इंजिनियर काम करतो, तर एसआयटी मध्ये आपल्याकडे बिल्डही असेल, आपल्याकडे बॅकएंडही असेल. ओके. पण जेव्हा तुमचं ऍप्लिकेशन हे प्रोडक्शनमध्ये जाणार आहे, म्हणजे तुमचे कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह वगैरे यूज करतील, त्यांच्याकडे तर बॅकएंड वगैरे नसणार आहे. किंवा बॅकएंड असेलही तरी ते लोक इतके टेक्निकली साऊंड नसतात, की बॅकएंड क्वेरीज वगैरे टाकून ते डेटा फेच करू शकणार आहेत. तर त्याच्यामुळे कसं असतं,
की ह्या कस्टमर रिलेटेड जितके पण नोट्स आपल्या बॅकएंड मध्ये सेव्ह आहेत ते सगळेच्या सगळे नोट्स आपल्याला इथे बाय डिफॉल्ट दिसत असतात. आणि जर समजा आपण नवीन कोणती नोट सेव्ह केली तर ती लागलीच इकडून इकडे डिस्प्ले होते. तर अशा प्रकारे युजली फंक्शनॅलिटी वर्क होत असतं. ओके, क्लिअर आहे का? मॅम त्या म्हणजे नोट्स मध्ये जी काही क्वेरी वगैरे आपण रेज केलेली असते कस्टमरनी ती जरी क्लोज झाली तरी सुद्धा तो डेटा परमनंट तिथे राहतो का? ओके, हे बघा स्वप्नाली, आता कसं असतं की कस्टमरचे जर कंप्लेंट्स असतील तर कंप्लेंट्स आपण इथे रेज करत नाही. ठीक आहे, कंप्लेंट्स रेज करण्यासाठी आपल्याकडे टॅग टीटी म्हणून मॉड्यूल असतं. मग जे फ्लो आपण शिकलो टेक्निकल फ्लो मध्ये की सीआरएम मध्ये कंप्लेंट्स येतात, ते प्रोव्हिजनिंग मध्ये जातात, मग नेटवर्क इन्व्हेंटरी मध्ये जातात. हे कंप्लेंट्स जे टॅग टीटी मध्ये रेज करतात त्याच्या रिलेटेड तो फ्लो असतो. आता नोट्स मध्ये आपण जे सेव्ह करतो इट इज स्ट्रिक्टली फॉर डॉक्युमेंटेशन पर्पज. ठीक आहे, जसं एक सिम्पल एक्झाम्पल घ्यायचं असेल तर समजा फॉर एक्झाम्पल तुमचंच की तुम्ही काय केलं, बिल पे करायला गेला होतात, तुमचं बिल पेमेंट झालं. ठीक आहे, पण एक 3-4 दिवस झाले अकाउंट मधून पैसे डेबिट झाले होते पण सर्व्हिस प्रोव्हायडरकडे बिलच सेटल झालं नाही. ठीक आहे, मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करणार की कस्टमर सपोर्ट सेंटर मध्ये कॉल करून तुमची कंप्लेन रेज करणार. आता ती जी कंप्लेन असते ती नोट मध्ये नसतात सेव्ह करत, ती टॅग टीटी मध्ये सेव्ह करतात. ओके, ओके आता ओके. समजा जे डिपार्टमेंट तुमची क्वेरी रिझॉल्व्ह करत आहे, ओके, त्यांना तुमच्याकडून काहीतरी ट्रान्झॅक्शन नंबर पाहिजे और त्यांना काहीतरी की तुम्ही कसं पेमेंट केलं हे मोड पाहिजे होतं. मग ते लोक काय करतील, तुम्हाला रिच आउट करायचं ट्राय करतील. समजा 3-4 वेळा त्यांनी तुम्हाला कॉल केला पण तुम्ही तो आन्सरच केला नाही. ठीक आहे, मग त्यांना पण काही कन्स्ट्रेंट्स आहेत राईट की ह्या टाइम पिरियड पर्यंत आपल्याला ती कंप्लेन क्लोज करायची आहे. मग ते लोक काय करतात, इथे एक डॉक्युमेंट बनवून ठेवणार की आम्ही तुम्हाला ह्या टाइमला 4 वेळा कॉल केला, तुम्ही उचलला नाही, आम्ही कंप्लेन क्लोज करून टाकली. ओके, आता समजा 3-4 दिवसांनी तुम्हाला वाटलं की माझे पैसे अजून आले नाहीत, मग तुम्ही परत कॉल केला तर कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह काय करतात, इथे बघून तुम्हाला सांगू शकतात की आम्ही तुम्हाला रिच आउट केलं होतं पण तुमच्याकडून काहीच आन्सर आले नाही म्हणून आम्ही ती कंप्लेन क्लोज केली. तर असे दिवसभरात त्यांच्याकडे न्यूमरस सिच्युएशन्स असतात, मग ते डॉक्युमेंट करण्यासाठी इथे केलं जातं. ओके, ओके, थँक्यू. ऑल राईट, अजून काही क्वेश्चन्स कोणाला इथेपर्यंत? मॅम स्टेटस मध्ये पब्लिकच राहील की प्रायव्हेट, किंवा जसं आता कस्टमरला बिलिंगचा प्रॉब्लेम आहे बरोबर, टाईप मध्ये बिलिंग येईल. तर सपोज कस्टमरला बिलिंगचा प्रॉब्लेम आणि फर्स्ट कॉल मध्ये त्याचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह नाही झालेला, मग त्यांनी सेकंड टाइम मध्ये कॉल केला तर मॅम स्टेटस म्हणजे पब्लिकच राहील ना. प्रायव्हेट म्हणजे तुम्ही प्रायव्हेट म्हणजे मॅम केव्हा प्रायव्हेट म्हणू शकतो, की म्हणजे ज्याची रिक्वायरमेंट पूर्ण फुलफिल होईल तेव्हा प्रायव्हेट म्हणायचं का, म्हणजे कसं काय? नाही, आता बघा युजली कसं असतं की आपल्या टेलिकॉम सेक्टरमध्ये काही नंबर्स असतात जे व्हीआयपी असतात. ठीक आहे, म्हणजे समजा कोणत्या मिनिस्टरचे वगैरे असतील और एल्स म्हणजे समजून घ्या की कोणते तरी व्हीआयपी नंबर्स आहेत फॉर एक्झाम्पल. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण त्यांचा डेटा सगळ्यांना डिस्क्लोज नाही करू शकत राईट. मग त्याच्यामुळे आपल्याकडे हे प्रायव्हेट म्हणून पण फंक्शनॅलिटी दिली जाते. मग आता जर समजा तुम्ही कोणती नोट प्रायव्हेट करून सेव्ह करताय तर आपल्या कस्टमरचा नेक्स्ट वेळा जर कॉल येईल तर तो त्याच ह्याच्याकडे डायव्हर्ट केला जातो. म्हणजे एकच व्यक्ती तो रिझॉल्व्ह होईपर्यंत त्याला मॅनेज करत असतो. युजली 99% जे आपले नोट्स असतात ते पब्लिकच असतात, पण एखाद रेअर केस वगैरे असेल मग त्या सिच्युएशन मध्ये आपण प्रायव्हेट करून सेव्ह करत असतो. ओके, आता बघा मला थोडस आता टेस्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यू ने सांगा की आपल्याला नोट्स टॅब टेस्ट करायचे, तुम्हाला म्हणजे कसं कसं कराल, काय काय कराल. आता टाइप ऑफ टेस्टिंग नका सांगू की आम्ही इनपुट डोमेन करू, बीव्हीए करू वगैरे. ठीक आहे, तुम्ही कुठे क्लिक करणार, काय तुम्हाला टेस्ट करायला पाहिजे असं वाटतंय, ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने थोडंसं सांगा. टाइप ड्रॉप डाउन. टाइप ड्रॉप डाउन, ओके, अजून? टेक्स्ट ड्रॉप डाउन. ओके, ड्रॉप डाऊन चेक करताय करेक्ट आहे, पण त्याच्यात तुम्ही काय काय चेक करणार तसं थोडंसं इलॅबोरेट करून सांगा म्हणजे मला समजेल की काय विचार करताय. दोन्ही पण स्टेटस पाहिजे, पब्लिक आणि प्रायव्हेट त्याच्यामध्ये. ओके, अजून काय? आम्ही ही टेस्टिंग करणार की जर आपण सपोज प्रायव्हेट स्टॅटस ठेवलं तर ते पर्टिक्युलर एम्प्लॉयरला शो होऊ शकतं किंवा ते अजून कोणाला शो होतंय. पब्लिक ठेवलं तर ते सर्वांना विजिबल आहे का नाहीये. जे काही नोट्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करतोय किंवा ऑलरेडी आहेत ते प्रॉपरली डिस्क्रिप्शन टॅब मध्ये विजिबल आहेत का नाही हे चेक करणार. ऍब्सोल्युटली राईट. ओके, अजून काय करू शकता? मॅम स्टेटस मध्ये काहीच सिलेक्ट करायचं नाही आणि सेव्ह करायचं. सेव्ह झालं नाही पाहिजे, एरर मेसेज आला पाहिजे तिथे.
करेक्ट, ॲब्सोल्युटली राईट. अजून काही? नोट्स मध्ये आपण जे समरी सेव्ह करेल न्यू मध्ये क्लिक केल्यानंतर इकडे सेव्ह होते का नाही चेक करावं लागेल डिस्क्रिप्शन मध्ये. इकडे रिफ्लेक्ट होते की नाही. करेक्ट. आणि प्रॉपर जो आपण टाईप सिलेक्ट करतोय तो राईट लेफ्टला दिसला पाहिजे टाईप. येस, करेक्ट आहे. आणि अजून एक गोष्ट असते की जसं समजा टाइप ड्रॉप डाउन आपण Type ओपन मध्ये. केला Yes. आणि आपल्या क्लायंटने युजर स्टोरीमध्ये समजा एक 50 टाइप्स आपल्याला दिलेत, पण इथे ओपन केलं 30च दिसतात. तर हे व्हॅलिडेशन पण आपल्याला करावं लागेल. अजून काय? सपोज ते क्रिएटेड बाय जे ऑप्शन आहे ना आणि समोर एक डेट ऑप्शन आहे. जर सपोज मी ते एखादी क्वेरी मी क्रिएट करतोय कस्टमरची, तर ती बाय डिफॉल्ट माझ्याच नावाने क्रिएटेड बाय झाली पाहिजे. दुसऱ्याच्या नावाने नाही झाली पाहिजे. ते एक व्हॅलिडेट करेल. करेक्ट. करेक्ट, ॲब्सोल्युटली राईट. कित्येक वेळा असं होतं की बाय डिफॉल्ट तो सगळ्यांसाठी एकच क्रिएटेड बाय दाखवतो. हे डिफेक्ट्स पण असू शकतात. मग त्या अकॉर्डिंग आपल्याला व्हॅलिडेट करायला पाहिजे की ज्या युजरने लॉग इन केलंय त्याच युजरचा युजर आयडी तिथे दिसतोय की नाही. त्याच्यानंतर असं असू शकतं की आपण फ्रंट एंडनी जे पण सेव्ह करतोय ते बॅक एंडमध्ये आपल्या टेबल्समध्ये लागले सेव्ह होतंय का नाही, हे पण व्हॅलिडेशन आपल्याला करावं लागेल. परत आता असं तर नसेल की हे जे नोट टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण अनलिमिटेड डेटा लिहितोय, म्हणजे पेसेजवर पेसेज लिहित जातोय. त्याला पण काहीतरी लिमिटेशन्स असतील. तर लेट्स अज्युम की हे जे नोट्स टेक्स्ट बॉक्स आहे त्याला 200 कॅरेक्टरची लिमिट आहे. मग परत इथे आपल्याला बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस पण करता यायला पाहिजे आणि तुमचं जे एरर हँडलिंग कव्हरेज आहे ह्या गोष्टी पण आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यानंतर आता तुम्ही जे रिकव्हरी टेस्टिंग म्हणता बघा, की ऍप्लिकेशन अनफेवरेबल कंडिशन मध्ये जातं, मग परत जेव्हा फेवरेबल कंडिशन मध्ये येतं तर तेव्हा ते रिस्टोर करायला पाहिजे. ठीक आहे. आता अशी सिच्युएशन काय असू शकते, जसं की समजा आपण टाइप सिलेक्ट केला, स्टेटस सिलेक्ट केला, क्रिएटेड बाय डेट व्यवस्थित आलं, नोट टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण डेटा इन्सर्ट केला आणि आता ही नोट सेव्ह केली. ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर आपण लगेच बॅकएंड कव्हरेज परफॉर्म करणार. बॅकएंड मध्ये पण डेटा अगदी व्यवस्थित स्टोअर झालाय. फ्रंट एंड मध्ये पण जे सेव्ह केलं होतं ते लेफ्ट हँड ग्रेडला अगदी व्यवस्थित दिसतंय. मग आपण काय केलं, ऍप्लिकेशन लॉग आउट केलं. ओके. परत लॉग इन केलं, ह्याच कस्टमरचा नंबर टाकला, नोट्स टॅबवर आलो, तर आता ह्या पर्टिक्युलर ग्रेडमध्ये ती नोट दिसतच नाहीये. ठीक आहे. तर असे काइंड ऑफ डिफेक्ट्स पण असतात. आता जेव्हा पण बघा तुम्ही टेस्टिंग करता तर तुम्हाला प्रत्येक अँगलने विचार करायला पाहिजे की ह्या सिनारिओला काय होईल, त्या सिनारिओला काय होईल. तर असे खूप सारे डिफेक्ट्स आपल्या ऍप्लिकेशन मध्ये असू शकतात. आता युजली आपण काय करणार की फक्त एक लॉग इन सेशन मध्ये बघणार आणि त्याला पास करून देणार. पण कित्येक वेळा असं पण होतं की तुम्ही लॉग आउट करून जेव्हा लॉग इन करता तर तेव्हा ते ऍप्लिकेशन मध्ये काही डिफेक्ट्स अराईज होतात. ठीक आहे. तर हे सिच्युएशन, हे सिनारिओज पण आपल्याला मग लिहिताना कन्सिडर करावे लागेल. समजलं? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे आपल्याकडे एक डिटेल म्हणून चेकबॉक्स आहे आणि डिटेल म्हणून बटन आहे. आता युजली ह्यांचा काय यूज असतो की समजा आपण ह्या ग्रेडमध्ये ऑलरेडी एक 10 नोट्स होते. ओके. आणि आपल्याला एक नवीन सेव्ह करायचंय. आता ग्रेडमध्ये जास्त डेटा झाला की आपल्याला रीड करायला थोडंसं कठीण जातं. म्हणजे कधी आपण खालचाच रेकॉर्ड रीड करतो, कधी वरचा रेकॉर्ड रीड करतो. ओके. असं होऊ शकतं. म्हणून आपल्याकडे फंक्शनॅलिटी दिलेलं आहे डिटेलवालं. आता युजली कसं असतं की नोट सेव्ह करण्याआधी जर डिटेल चेकबॉक्स आपण सिलेक्ट केलं आणि त्याला सेव्ह केलं आणि लेटर पॉइंट ऑफ टाइम तुम्हाला ती नोट वाचायची असेल तर आपण त्या पर्टिक्युलर नोटला हे डिटेल बटननी सेपरेट विंडोमध्ये बघू शकतो. म्हणजे थोड्याशा मोठ्या फॉन्टमध्ये, थोड्याशा सॉर्टेड वेमध्ये आपण इझिली त्याला रीड करू शकतो. मग त्याच्यासाठी डिटेल चेकबॉक्स आणि डिटेल बटन पण आपल्याला दिलेलं असतं. ओके. पण तुम्हाला नोट जर सेपरेटली बघायची असेल तर तिला सेव्ह करण्याआधी तुम्हाला डिटेल चेकबॉक्स सिलेक्ट करणे मॅन्डेटरी, मगच ते दिसते, नाही तर नाही दिसत. समजलं? येस मॅम. येस मॅम. ओके. टेस्ट केस डिझायनिंग झालंय का बघायचे मग? घ्या ना मॅम एखादा एक्झाम्पल. एकदा क्विक हे करून घेऊया, मग डिस्कस करूया. ठीक आहे. आता बघा कसं फॉलो केलेलं आहे मी की तुमचे जे टेस्ट केस आयडी आहे ते आपल्या ऍप्लिकेशनचं नाव फॉलोड बाय आपली नोट काय, म्हणजे आपल्या पर्टिक्युलर सिनारिओचं डिस्क्रिप्शन काय आहे ते आणि आपल्या टेस्ट केसचा नंबर किंवा टेस्ट सिनारिओचं काय नंबर आहे ते.
त्याच्यानंतर आपले हे जे CRM मध्ये डिफरंट टॅब्स आहेत बघा, जसं डॅशबोर्ड, रिलेशनशिप, ॲड्रेसेस वगैरे, त्यांना एक सेपरेट मॉड्यूल असं कन्सिडर केलंय. म्हणजे डॅशबोर्ड एक मॉड्यूल असेल, तुमचं रिलेशनशिप्स एक मॉड्यूल असेल. आता हा जो सिनारिओ आहे तो नोट्स रिलेटेड आहे, म्हणून नोट्स म्हणून हे मॉड्यूल कन्सिडर केलं. देन आपला जो सिनारिओ आहे त्याचं डिस्क्रिप्शन. आपल्याला आता सिनारिओ काय आहे की एक नवीन नोट क्रिएट करायची आहे, पण आपलं जे डिटेल चेकबॉक्स आहे बघा, तिला सिलेक्ट करायचं नाही, तर हे डिस्क्रिप्शन आहे. परत आपण जितके पण टेस्ट सिनारिओज लिहितो त्या सगळ्यांना आपण प्री रिक्विजिट कन्सिडर करत असतो. आता हे प्री रिक्विजिट काय असतात आणि त्यांना आपण का कन्सिडर करतो? टेस्टिंग करण्याच्या अगोदर जो डेटा लागतो आपल्याला ना, म्हणजे एक प्री जसं की आपल्याला ब्राउझर कंपल्सरी लागतो तसं. ॲब्सोल्युटली राईट. ओके. जसं समजा आता युजुअली लॉग इन मॉड्यूल एक सोडलं, तर बाकीचे आपले मॉड्यूल्स असतात ते लॉग इन नंतरच वर्क होतात. ठीक आहे. आपण जर प्री रिक्विजिट किंवा अझम्पशन्स कन्सिडर नाही केले, तर काय होईल की अननेसेसरी आपल्याला लॉग इन प्रत्येक वेळा लिहावं लागेल. ठीक आहे की युजरने आपण वेबसाईट लॉन्च केली, मग त्याच्यामध्ये आपण युजर नेम टाकलं, पासवर्ड टाकलं, लॉग इन बटनवरती क्लिक केलं, होम पेजवर आलो. ठीक आहे. तर अननेसेसरी बघा दिवसभरात जर समजा आपण आज 10 टेस्ट सिनारिओज लिहिणार आहोत, तर त्याच्यामध्ये 10 वेळा हे स्टेप्स उगाच आपल्याला रिपीट करावे लागतील. मग हे अव्हॉइड करण्यासाठी आपण काय करतो, हे प्री रिक्विजिट अझ्युम करतो. म्हणजे कस्टमरने हा पर्टिक्युलर ज्या स्टेप्स आहेत ते ऑलरेडी परफॉर्म केल्यात असं काइंड ऑफ आपण अझ्युम करत असतो. तर ह्या नोटसाठी मी काय अझ्युम केलंय की युजरने ऑलरेडी CRM ला लॉग इन केलेलं आहे. त्याच्यानंतर CRM स्क्रीनमध्ये जे 10 डिजिट मोबाईल नंबर फील्ड आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी त्याने डेटा इन्सर्ट केलेला आहे आणि युजर हा करंटली नोट्स टॅब ओपन करून बसलेलाच आहे. ओके. मग त्याच्यानंतर आपण हे टेस्ट केसेस लिहू शकतो. आता नोट तर जनरेट करायची आहे, तर युजरने काय केलं, सगळ्यात आधी आपलं जे टाईप ड्रॉप डाऊन फील्ड आहे ते क्लिक केलं. आता बघा जेव्हा पण आपण टाईप ड्रॉप डाऊन वरती क्लिक करतो, तर काय व्हायला पाहिजे, ते ड्रॉप डाऊन ओपन व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ऑप्शन्स आपल्याला दिसायला पाहिजे. सो दॅट इज युअर एक्सपेक्टेड रिझल्ट. ओके. त्याच्यानंतर युजरने काय केलं की त्याला जी रिक्वायर्ड फील्ड होती ती सिलेक्ट करून घेतली. ठीक आहे. आता जेव्हा आपण बघा ड्रॉपडाऊन मधून कोणती व्हॅल्यू सिलेक्ट करतो, तेव्हा काय होणार, ते ड्रॉपडाऊन क्लोज होईल आणि सिलेक्टेड व्हॅल्यू आपल्याला ते टेक्स्ट फील्ड मध्ये दिसते. ठीक आहे. तर विच इज युअर एक्सपेक्टेड रिझल्ट अगेन. आता टाईपचं झालं. युजरने काय केलं की आपले जे स्टेटस ड्रॉपडाऊन आहे त्याच्यातून पब्लिक त्याने सिलेक्ट केलं. ठीक आहे. मग आपलं एक्सपेक्टेड रिझल्ट काय असेल की आपलं जे स्टेटस टेक्स्ट फील्ड आहे त्याच्यामध्ये पब्लिक दिसलं पाहिजे. युजर आता व्हेरीफाय करतो की जे क्रिएटेड बाय टेक्स्ट फील्ड आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित युजरचा डेटा दिसतोय की नाही, म्हणजे ज्याने लॉग इन केलं त्याचाच युजर नेम तिथे दिसायला पाहिजे. त्याच्यानंतर युजर आता डेट फील्ड व्हेरीफाय करतोय. ओके. असं नको व्हायला की जी डेट आहे ती समजा 6 महिन्या मागची दाखवते, 6 महिन्या पुढची दाखवते, रॅन्डमली काही पण डेटा दाखवते, ते नाही व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर युजर आता काय करतं की आपले जे नोट्स टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये तो डेटा इन्सर्ट करतोय. ठीक आहे. तर जो पण डेटा तो इन्सर्ट करतो ते दिसायला पाहिजे. असं नको व्हायला की जे पण तो टाईप करतोय ते डुप्लिकेट होतंय, ट्रिप्लिकेट होतंय, ती सिच्युएशन नसायला पाहिजे. आता युजरने डेटा तर फिलअप करून घेतला, पण आता त्याला ते नोट सेव्ह करायचे, म्हणून त्याने युजरने न्यू बटन वरती क्लिक केलं. आता बघा न्यू बटन वरती क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, जो डेटा त्याने आतापर्यंत फिलअप केला होता तो लागलीच आपल्या लेफ्ट हँड साइड ग्रिड मध्ये दिसायला पाहिजे. मग दॅट इज युअर एक्सपेक्टेड रिझल्ट. ओके. आता फ्रंट एंड व्हॅलिडेशन तर अगदी परफेक्ट झालं, पण आपल्याला बॅक एंड व्हॅलिडेशन तर करायचंय. ओके. तर युजर आता काय करणार आहे की फ्रंट एंडने जो पण डेटा त्यांनी सेव्ह केलाय तो डेटाबेस मध्ये करेक्टली सेव्ह झालाय की नाही हे व्हॅलिडेशन तो करणार आहे. ओके. तर बघा हे जे टेस्ट केस आणि तुमचं एक्सपेक्टेड रिझल्ट असतं हे आपण बेस्ड ऑन आर युजर स्टोरीज लिहून ठेवत असतो डिस्क्रिप्शन आणि एक्सेप्टन्स क्रायटेरियावरती. आणि जेव्हा आपल्याला ऍक्च्युअल मध्ये बिल्ड भेटतं तेव्हा हे सगळे स्टेप्स आपण एक 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 करून त्या बिल्ड वरती परफॉर्म करतो. मग तेव्हा ऍप्लिकेशनचं जे बिहेवियर असतं ते आपण ह्या ऍक्च्युअल रिझल्ट मध्ये मेंटेन करत असतो. मग जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी आपल्या मॅच होतील आपण ते टेस्ट केस पास करून देतो. जर समजा कोणत्या एखाद स्टेप मध्ये फेल्युअर आहे तर तिथे पर्टिक्युलर आपण डिफेक्ट रेज करून देतो. ओके. त्याच्यानंतर इथे आपल्याकडे कमेंट सेक्शन वगैरे असतात. इथे आपण युजली जे टेस्ट डेटा असतं किंवा तुम्ही आता बॅक एंड कव्हरेज परफॉर्म करणार, तर बॅक एंड कव्हरेज मध्ये तुम्ही काय काय क्वेरीज यूज केले होते ते इथे तुम्ही लिहून ठेवू शकता. म्हणजे इन फ्युचर अजून 7-8 महिन्यानंतर किंवा एक 2-3 महिन्यानंतर आपल्या लक्षात नाही राहणार की तेव्हा आपण कोणता नंबर
यूज केला होता और कोणती नोट आपण सेव्ह केली होती हे लक्षात नाही राहत सिच्युएशन्स. म्हणून आपण काय करतो या कमेंट सेक्शन मध्ये लिहून ठेवत असतो. इवन इफ समजा उद्याला कोणी नवीनच रिसोर्स आला आणि त्याला आपल्याला हँड ओव्हर करायचं असेल तर मग तो हे कमेंट्स रेफर करून आपले टेस्ट केसेस स्मूथली एक्झिक्यूट करून घेऊ शकतो. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? येस मॅम. येस मॅम. ऑल राईट, ठीक आहे. आणि मॉड्यूल वाईज आपण मग आपलं जे डॉक्युमेंट असतं ते सिंगलच असतं, पण मॉड्यूल वाईज आपण त्याला मेंटेन करतो. म्हणजे नोट्सचे जितके पण सिनारिओज आहेत ते सगळे तुम्ही ह्या नोट्स टॅब मध्ये लिहिणार. देन डॅशबोर्डचे असतील तर डॅशबोर्ड मध्ये लिहिणार. परत समजा ऍड्रेस रिलेटेड तुम्हाला क्रिएट करायचे तर परत एक नवीन शीट रेडी करायची आणि त्याच्यामध्ये लिहायचं. त्याच्यानंतर एक मेन शीट असते, ठीक आहे. म्हणजे आपल्याला उघडताच आपल्याला एक काइंड ऑफ इंडेक्सिंग भेटावं. म्हणजे नोट्स टॅब मध्ये समजा आपले 50 सिनारिओज आहेत तर तुम्ही ते तिथे लिहू शकता पहिल्या शीट वरती की नोट्स मॉडेलचे 50 सिनारिओज आहेत, डॅशबोर्डचे समजा 20 सिनारिओज आहेत आणि लाईकवाईज. म्हणजे पहिलंच बघता आपल्याला समजेल की कोणत्या टॅब मध्ये किती डेटा लिहिलेला आहे. समजलं? ओके, इथपर्यंत काही क्वेश्चन्स आहेत कोणाला? ठीक आहे, बघूया मग नेक्स्ट. तर नेक्स्ट टॅब आहे आपल्याकडे इंटरॅक्शन्स. आता सगळ्यात आधी हे समजून घ्या की इंटरॅक्शन्स टॅब आपल्या CRM मध्ये का दिलं जातं किंवा याला डेव्हलप करण्यामागे काय रिझन्स आहेत. बघा, आपण जेव्हापासून प्रोजेक्ट सुरू केला तेव्हापासून हे डिस्कशन तर रोजच होत आहेत की कस्टमरचे जे कंप्लेंट्स आहेत ते आपण विदिन CRM रेज करतो, पण ते ऍक्च्युअल मध्ये रेज कसे होतात हे अजून आपण पाहिलेलं नाही. ठीक आहे, ते पॉइंट येईल आपल्या नेक्स्ट सेक्शन मध्ये विच इज आर टॅग TT. ठीक आहे, तर आता बघा, जेव्हा पण आपला कस्टमर कोणती कंप्लेन रेज करतो तर त्या कंप्लेन रिलेटेड आपल्याला अपडेट्स पण तर बघायचे. ओके, तर त्या अपडेटसाठी इंटरॅक्शन टॅब दिलं जातं. जसं एक आपलं डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं असेल तर समजा आपण काय केलं, आपलं Amazon ऍप्लिकेशन युज करून एक ऑर्डर प्लेस केली. ठीक आहे, आता आपलं जे Amazonचं ऑर्डर सेक्शन असतं बघा ते आपल्याला डिलिव्हरी रिलेटेड अपडेट्स देत असतं. म्हणजे पहिले तर म्हणणार युअर ऑर्डर हॅज बीन प्लेस सक्सेसफुली, मग म्हणणार रेडी टू बी शिफ्ट, मग म्हणणार शिपमेंट झाली. ठीक आहे, एकदा शिपमेंट झाली की कोणत्या कोणत्या लोकेशनला आपलं पार्सल ट्रॅव्हल करतंय हे आपल्याला त्या ऑर्डर सेक्शन मध्ये अपडेट होत जातं. मग तो म्हणणार आउट फॉर डिलिव्हरी आणि मग म्हणणार रेडी म्हणजे डिलिव्हर्ड सक्सेसफुली. म्हणजे ज्या दिवशी आपण ऑर्डर प्लेस करतो आणि जेव्हापर्यंत आपल्याला ते भेटत नाही आपण त्या ऑर्डरचं ट्रॅकिंग करू शकत असतो की सध्या कोणत्या स्टेटसला आहे, सध्या कोणत्या स्टेटसला आहे, लाईकवाईज. तर तसं काहीसं आपल्याकडे इंटरॅक्शन टॅब दिलेलं आहे. ओके, जेव्हा पण कोणताही कस्टमर कंप्लेन रेज करतो स्पेसिफिकली हे ऍक्टिव्हिटी डिटेल्स सेक्शन. ठीक आहे, तर त्या पर्टिक्युलर कंप्लेनची काय टाइम होती म्हणजे कोणत्या टाइमला ती कंप्लेन रेज केली गेली तो टाइम आपल्याला स्टार्ट टाइम सेक्शन मध्ये दिसत असतो. आणि त्याच्यानंतर वी हॅव एंड टाइम. एंड टाइम म्हणजे जेव्हा तुमची कंप्लेन क्लोज होते तर तो टाइम आपण इथे बघू शकत असतो. देन वी हॅव मीडिया. म्हणजे आता बघा, असं नसतं की कंप्लेन रेज करायचं तर फक्त कॉलिंग थ्रूच होऊ शकते. कंप्लेन रेज करण्यासाठी मल्टिपल आपल्याकडे चॅनल्स असतात. जसं कधी कस्टमर्स कॉल करतात, कधी ईमेल्स पाठवतात, कधी SMS थ्रू रेज केली जाते, कधी कधी काय असतं की वेबसाईट वरतून रेज करतात, कधी ऍप्लिकेशन वरून रेज करतात. तर लाईकवाईज ज्या पण चॅनलनी ही कंप्लेन रेज होते त्या मीडिया सेक्शन मध्ये दिसत असतं. त्याच्यानंतर आपल्याकडे असतं ऍक्टिव्हिटीज. म्हणजे ह्या पर्टिक्युलर कंप्लेन रिलेटेड एक वन लाईन इन्फॉर्मेशन. म्हणजे वाचताच आपल्याला थोडंफार आयडिया येईल की ही कंप्लेन काय आहे. त्याच्यानंतर बघा, प्रत्येक कंप्लेनसाठी डॉक्युमेंट्स क्रिएट होत असतात. आता या डॉक्युमेंटला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा, हे एक लिंक काइंड ऑफ आहे. ठीक आहे, म्हणजे याला क्लिक केलं तर हे डॉक्युमेंट ओपन होईल आणि ह्या डॉक्युमेंट मध्ये मग आपल्याला प्रत्येक कंप्लेनचे स्टेटस अपडेट्स कळतात. ठीक आहे, जसं एक तुम्हाला सॅम्पल दाखवते की कसं दिसतं. ठीक आहे, इथे बघा, समजा फॉर एक्झाम्पल आपण काय केलं की 16 तारखेला सकाळी 8 वाजता एक कंप्लेन रेज केली. आता जेव्हा पण आपण कंप्लेन रेज करतो तेव्हा बघा आपल्या कंप्लेनला एक काहीतरी तिकीट नंबर भेटत असतो, तिकीट ID आपण ज्याला म्हणतो. तर सगळ्यात पहिला रेकॉर्ड आपल्या डॉक्युमेंट मध्ये काय जनरेट होईल की युअर कंप्लेन हॅज बीन रेज सक्सेसफुली आणि तुमच्या कंप्लेनचा तिकीट ID काही असा आहे. ठीक आहे, आता आपण बघा जे पाहिलं होतं आपल्या सिस्टम आर्किटेक्चर मध्ये काय की CRM मध्ये जेव्हा कंप्लेन रेज होते ही ट्रान्सफर केली जाते टुवर्ड्स प्रोव्हिजनिंग सिस्टीम, जिथे त्याचं सॉर्टिंग केलं जातं. समजा आपली जी कंप्लेन 8 वाजता रेज केली होती
ती 8:30 वाजता आपल्या प्रोव्हिजनिंग सिस्टम डिपार्टमेंटला ट्रान्सफर केली गेली. तर नेक्स्ट रेकॉर्ड आपल्या डॉक्युमेंटमध्ये येणार की युअर कंप्लेन हॅज नाव बीन ट्रान्सफर्ड टू प्रोव्हिजनिंग सिस्टम. आणि आपल्या कंप्लेनला समजा ह्यांनी डिपार्टमेंट अलोकेट केलंय की आपली कंप्लेन बिलिंग डिपार्टमेंट अंडर रेज झाली आहे. ओके. त्याच्यानंतर आता जेव्हा डिपार्टमेंट अलोकेशन होतात, आपण काय पाहिलं की आपले कंप्लेन्स ट्रान्सफर केल्या जातात टुवर्ड्स नेटवर्क इन्व्हेंटरी सिस्टम. समजा एक 9:15च्या आसपास काय झालं की आपली कंप्लेन गेली नेटवर्क इन्व्हेंटरी सिस्टमला. मग आपल्याला नेक्स्ट रेकॉर्ड जनरेट होणार, युअर कंप्लेन हॅज नाव बीन ट्रान्सफर्ड टू नेटवर्क इन्व्हेंटरी सिस्टम. आणि मग इनिशियल स्टेटस येईल समजा अप्रूव्ड. कारण नेटवर्क इन्व्हेंटरी सिस्टमचं काम काय आहे की तुमची कंप्लेन अनालिसिस करायचं आणि मग रिजेक्ट असेल तर रिजेक्ट करायचं, अप्रूव्ह असेल तर अप्रूव्ह करायचं. जर समजा रिजेक्ट झाली कंप्लेन तर ते जे रिजेक्शनचं रिझन असतं ते पण आपल्याला हॅश डॉक्युमेंटमध्ये पॉप्युलेट केलं जातं. मग हे डॉक्युमेंट्स व्ह्यू करून आपण आपल्या कस्टमरला व्यवस्थितपणे गाईड करू शकतो की कशामुळे त्याची कंप्लेन रिजेक्ट झाली. ओके. त्याच्यानंतर बघा आता आपली जी कंप्लेन आहे, जे एक्झाम्पल आपण बघतोय तिथं अप्रूव्ह झालेली आहे. ठीक आहे. मग आता हे लोक काय करतात, अप्रूव्ह वाले सगळे पर्टिक्युलर डिपार्टमेंटकडे ट्रान्सफर करून देतात. आता आपली जी कंप्लेन आहे ती बिलिंग डिपार्टमेंट अंडर आहे, म्हणून त्यांनी काय केलं 9:30च्या आसपास आपली कंप्लेन बिलिंग डिपार्टमेंटला ट्रान्सफर करून दिली. ठीक आहे. तर मग नेक्स्ट रेकॉर्ड असा जनरेट होईल. आता जेव्हा पण हे लोक डिपार्टमेंटला आपली कंप्लेन असाइन करतात तर कोणत्या तरी व्यक्तीला ती असाइन केली जाते. मग ती कोणाला असाइन झाली आहे ते पण आपल्याला इकडे कळतं. ओके. मग हे लोक काय करतात, एक बस अनालिसिस करतात इनिशियल लेवलला आणि टेंटेटिव्ह टाइम पिरियड देतात. जसं बघा आपण आपल्या टेस्ट केसेसला एस्टिमेशन देतो की ह्या टाइम पिरियड पर्यंत आमचं काम होऊन जाईल, तर तसं काइंड ऑफ हे लोक टेंटेटिव्ह टाइम पण देतील. ठीक आहे. समजा 9:30ला ह्याला भेटली, ह्यानी पाहिलं आणि ह्याला वाटतं की 10:30च्या आसपास आपली कंप्लेन रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. मग त्या टेंटेटिव्ह टाइमलाईन मध्ये 10:30चा टायमिंग येईल. ठीक आहे. पण समजा त्यांनी खरंच काम करायला घेतलं तेव्हा 9:50लाच आपली कंप्लेन रिझॉल्व्ह झाली, तर फायनल रेकॉर्ड आपल्या डॉक्युमेंटमध्ये येतो, युअर कंप्लेन हॅज बीन रिझॉल्व्ड. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट ओपन करून आपण बघू शकतो की करंटली आपली कंप्लेन कोणत्या स्टेटसला आहे किंवा कोणत्या लोकेशनला अवेलेबल आहे. ओके. आता सर समजा आपण काय केलं की 8:45 वाजता, ठीक आहे, म्हणजे 8:45ला हे डॉक्युमेंट ओपन केलं तर आपल्याला हे 2च रेकॉर्ड दिसतात. जर समजा तुम्ही 9:20ला ओपन केलं तर आपल्याला हे 3 रेकॉर्ड दिसतात. तर अशा प्रकारे हे जसं जसं आपले प्रोसेसेस होत जातील त्या कंप्लेन वरती तसं तसं डॉक्युमेंटमध्ये मग ऑटो इन्क्रिमेंटल डेटा आपल्याला दिसेल. समजलं? येस मॅम. येस मॅम. ऑलराईट. सो हा डेटा जो आहे तो मॅन्युअली इनपुट दिला जातो की ERP सिस्टम आहे याच्यासाठी? ERP सिस्टम असं नाही. आता जे पण कंप्लेंट्स आहेत ते आपल्या तिकीट आयडी वरती होतात राईट. आणि डेटाबेस आपला एकच आहे, म्हणजे प्रोव्हिजनिंग असो ऑर तुमचं CRM असो ऑर नेटवर्क इन्व्हेंटरी सिस्टम असो. ठीक आहे. तर हे APIs इंटिग्रेट केलेले असतात. समजा आता तुमचं CRM मध्ये कंप्लेंट रेज झाली, ती गेली प्रोव्हिजनिंग सिस्टम मध्ये. मग प्रोव्हिजनिंग सिस्टम लगेच त्याला डिपार्टमेंट असाइन करणार. तर तिकीट आयडी सेम आहे, मग तो डेटाबेस मध्ये लगेच अपडेट होतो, डेटाबेस मधून त्या डॉक्युमेंट मध्ये लगेच इन्क्रीमेंट होऊन जातो असं. ओके. कारण जो डेटा सेट आपण मेंटेन करतो पूर्ण सिस्टम आर्किटेक्चर मध्ये तो तर एकच आहे. म्हणजे सगळ्या ऍप्लिकेशन्स एकमेकांवरती इंटरडिपेंडेंट असतात. ओके. ठीक आहे. आता बघा हे तर झालं आपल्या कंप्लेन रिलेटेड. वरती आपल्याकडे अजून एक ग्रिड आहे, जिथे आता हे कॉलम्स रीड केले तर हे काहीतरी डिलिव्हरी रिलेटेड आपल्याला अपडेट देते. तर युजली कसं असतं की आपले जे टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात आपल्या कस्टमरला काही काइंड ऑफ डिलिव्हरीज देऊ शकतात. म्हणजे समजा कस्टमरने कधी बिल मागितलं, ऑरएल्स त्यांनी ऑनलाईन सिम कार्ड परचेस केलंय, ऑरएल्स त्यांनी काहीतरी ऑनलाईन यांचं प्रोडक्ट घेतलंय, मे बी डोंगल असेल, वायफाय राउटर असेल, ऑरएल्स हॉटस्पॉट डिव्हाइस असेल वगैरे वगैरे. मग त्यांचे हे लोक कस्टमरला डिलिव्हरी देतात. मग त्याचे डिलिव्हरीचे अपडेट्स असतात ते आपण इथे बघू शकत असतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की कस्टमरने कधी कोणत्या डेटला ऑर्डर प्लेस केलंय, काय ऑर्डर त्यांनी प्लेस केलं, ऑर्डरचं स्पेसिफिकेशन काय आहे. ठीक आहे. जर का त्यांनी पॅकेज बनवलं असेल तर त्या पॅकेजेसचं वेट किती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅकेजिंगचा स्लिप नंबर काय आहे वगैरे वगैरे. देन कोणत्या ऍड्रेसला डिलिव्हरी द्यायची आहे, कोणती कंपनी ह्याचं कुरिअर रेज करणार आहे, डिलिव्हरीचा स्टेटस काय आहे, म्हणजे इन ट्रान्झिट आहे, आउट फॉर डिलिव्हरी आहे वगैरे. रिलेशन, समजा माझं पॅकेज आहे पण घरी कोणी दुसऱ्यानेच घेतलं
तर आमच्या दोघांमध्ये काय रिलेशन्स आहेत, ठीक आहे. देन काही कारणास्तव असं पण होतं की डिलिव्हरी फेल होते. मग जर डिलिव्हरी फेल झाली तर काय करायचंय, रिटर्न करायचंय ऑरएल्स रिडिलिव्हरी इनिशिएट करायची आहे. तर ह्या सगळ्या स्टेटसेस आपल्याला इथे दिसत असतात. तर युजली जे इंटरॅक्शन टॅब आहे हे आपलं स्टेटस साठीच आपण यूज करत असतो. पण जे खालचं सेक्शन आहे हे आपण कस्टमर कंप्लेंटचे स्टेटसेस बघणार आणि वरचं जे आहे ग्रेड ते आपण डिलिव्हरी स्टेटस अपडेट करत असतो. आता इथे तुम्हाला वाटत असेल की इथे डेटा कसा ऑटो इन्क्रीमेंट होतो, म्हणजे समजा आपलं पॅकेज दुसऱ्या ठिकाणी गेलं तर आपल्या ऑर्डर सेक्शन मध्ये लगेच हे अपडेट कसं होतात, ठीक आहे. तर बघा एक 7-8 वर्षापूर्वी आपल्याला जर पॅकेज येत होतं तर तिथे ते लोक काय करायचे की पेन पेपरवर आपलं नाव लिहायचे आणि सही करून घेऊन जायचे. पण आजकाल हे बघा सगळं ऑटोमॅटिक झालंय. म्हणजे आपले जे पॅकेजेस असतात त्याच्यावरती एक बारकोड लावलेलं असतं, ठीक आहे. मग आपल्याला ज्या पण स्टेशनला ते पॅकेज जातं तिथे ते लोक स्कॅन करतात, ठीक आहे. मग स्कॅन केल्यानंतर लगेच तो डेटा आपल्या डेटाबेस मध्ये अपग्रेड होऊन जातो आणि त्या अकॉर्डिंग ऍप्लिकेशन्स मध्ये लगेच डिस्प्ले होत असतो. इव्हन आपल्याला डिलिव्हरी देताना बघा ते लोक स्कॅन करतात आणि मग डिलिव्हर्ड म्हणून दाखवतात. तर तशा प्रकारे ते लगेच आपल्या बॅकएंड मध्ये मग अपडेट होतं. मग बॅकएंड मधून ह्या ऍप्लिकेशन्स मध्ये किंवा कोणत्याही ऍप्लिकेशन्स मध्ये जिथे ते दाखवणार असतील तर तिथे ते लिंक केलं जातं. समजलं? येस. ओके, ऑल राईट. एक सिच्युएशन देते, थोडंसं मग प्रायोरिटी सेव्हरिटी सांगा. आता बघा हे जे ग्रिड आहे आपल्याकडे इथे खूप सारे कॉलम्स आहेत. सध्याला स्क्रीनवर बघितलं तर ऑलमोस्ट 9 कॉलम्स आपल्याकडे आहेत. ओके. आणि स्क्रोल बार पण बघा राईट हँड साईडला तर मे बी लेफ्ट हँड साईडला पण कॉलम्स असतील. तर अजून करू या ग्रेडमध्ये 20 नंबर ऑफ कॉलम्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता हे आपल्याकडे जेव्हा टेस्टिंगला आलं आपण काय करत होतो, स्क्रोल बार टेस्ट करायचंय, ठीक आहे. पण जेव्हा स्क्रोल राईट स्क्रोल लेफ्ट करतो तेव्हा काय होतंय की ह्या ग्रिडमध्ये जो डेटा आहे फक्त तोच राईट लेफ्ट जातोय, पण हे जे कॉलमचे लेबल्स आहेत ते आहे त्याच ठिकाणी आहेत. मग हे कोणत्या प्रायोरिटी सेव्हरिटी अंडर येईल? हाय प्रायोरिटी, हाय सेव्हरिटी. लो सेव्हरिटी. प्रायोरिटी लो सेव्हरिटी. हाय प्रायोरिटी, हाय सेव्हरिटी. इट विल बी हाय प्रायोरिटी हाय सेव्हरिटी. करेक्ट. कारण बघा जर मोठे एक्सेल्स असतील किंवा मोठे टेबल्स असतील तर विदाउट कॉलम लेबल आपण त्याच्यातला डेटा रीड करणं खूप मुश्किल असतं, खूप कठीण असतं, ठीक आहे. आता बघा आपल्या इथे डेटा पण दिसतोय आणि ग्रिड मध्ये पण दिसतोय. डेटा करेक्ट पण आहे पण आपण वाचूच नाही शकत तर त्याचा यूज काय आहे, ठीक आहे. तर दॅट इज वाय इट इज इम्पॅक्टिंग युअर बिझनेस रिक्वायरमेंट ॲज वेल, इट इज इम्पॅक्टिंग युअर ऍप्लिकेशन ॲज वेल. म्हणून हाय प्रायोरिटी आणि हाय सेव्हरिटी. ओके. येस ओके. येस मॅम. ऑलराईट. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया, आजच्यासाठी लास्ट टॅब बघूया विच इज आर टॅग टीटी. ठीक आहे. तर हे आपलं जे मॉड्यूल आहे ते आपल्या सीआरएम मध्ये मेजर असतं. म्हणजे कस्टमरचे कंप्लेंट वगैरे जर आपल्याला रेज करायचे असतील तर ते टॅग टीटी मॉड्यूल विदिन होत असतात. आता टॅग टीटी मध्ये जे टीटी असतं त्याला आपण म्हणत असतो तिकीट टाईप. आता तिकीट टाईपला इतकं काय इम्पॉर्टन्स दिलं, इतकं का भर दिलेलं आहे त्याच्यावर, कारण कस्टमरचे जे कंप्लेंट आहेत त्याचा आपण इथून टाईप सिलेक्ट करत असतो, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी असते की प्रोव्हिजनिंग सिस्टम मध्ये आपण बघा कन्सिडर केलं की ते लोक काय करणार की आपला जे कंप्लेंट आहेत ते सॉर्ट करत असतात. आता हे जे सॉर्टिंग होतं हे पण टाईप वरतीच होत असतं. म्हणजे तिकीटचं जे टाईप असतं त्या अकॉर्डिंग डिपार्टमेंट सॉर्टिंग होत असतात. म्हणून मग या टॅग टीटी मधलं जे टीटी आहे किंवा तिकीटचं जे टाईप आहे त्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स असते. ओके. आता कोणत्याही कस्टमरची कंप्लेंट आपल्याला जर रेज करायचं असेल तर बघा आपल्याला टाईप सिलेक्शन करावं लागतं, ठीक आहे. की कस्टमरची कंप्लेंट कोणत्या टाईपची आहे. मग आपण काय करणार, हे ड्रॉप डाऊन वरती जर क्लिक केलं तर बघा अशी काइंड ऑफ एक पॉपअप विंडो ओपन होते. मग ह्याच्यात जे पण ऑप्शन्स असतील ते आपले कस्टमरचे कंप्लेंटचे टाईप असतात, ठीक आहे. मे बी मग ते ऍडिशनल सर्व्हिस असेल, बॅलन्स असेल, बिलिंग असेल, कॉर्पोरेट व्हॅल्युएटेड असेल, क्रेडिट्स असतील, डेटा असेल, डिव्हाइसेस असतील, तुमचं जनरल काही असेल, डॉक्युमेंटचं असेल, ठीक आहे, नेटवर्क रिलेटेड काही असेल, तर आपण हे सगळं इथून सिलेक्ट करू शकत असतो. इव्हन इथे बघा फाईन टेक्स्ट बॉक्स आहे, फाईन बटन आहे, ओके बटन आहे, कॅन्सल आहे, क्लोज आहे, स्क्रोल बार आहेत. तर ह्यासाठी पण आपल्याला मग टेस्ट सिनॅरिओज अकॉर्डिंगली मेंटेन करावे लागतील. मग एकदा आपण टाईप सिलेक्ट केला की अकॉर्डिंगली आपण टाईप सब टाईप पण सिलेक्ट करू शकतो. आता आपल्याला तिथे मेक शुअर काय करत आय एम सॉरी, सॉरी टू इंटरप्ट. तिथे सर्च बार मध्ये पर्सेंटेज साइन होतं राईट.
तर तिथे आपण जसं स्टार्ट्स विथ एंड्स विथ जसं आपण क्वेरी लाईक टाकतो तसं घेता त्या तुम्ही. हिशोबाने नाही, करेक्ट. तसं नाही आहे. करेक्ट. तसं नाहीये. आता युजुअली कसं असतं, लॉजिक्स कसं असतं, तुम्ही लाईक क्वेरी शिकला असाल, की सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम वेअर कॉलम व्हॅल्यू इज लाईक आणि आपण पर्सेंटेज देतो बघा. समजा A% असं दिलं तर काय होतं, की A ने जितके पण स्टार्ट होणारे असतात ते सगळे रेकॉर्ड्स आपल्याला दिसतात. तर ते लॉजिक सगळीकडेच असतं. इव्हन आपलं कोडिंगमध्ये पण तसेच काइंड ऑफ लॉजिक असतात. ठीक आहे. आता तुम्ही इथे ह्या टेक्स्ट बॉक्समध्ये जे पण लिहाल, ठीक आहे. तर समजा तुम्ही A लिहिताय, तर ए नी सुरू होणारे जितके पण व्हॅल्यूज आहेत तितके आपल्याला शॉर्ट डाउन होऊन दिसत असतात. मग म्हणून ते असं लिहिलेलं असतं. ठीक आहे. पण आता जेव्हा तुम्ही ह्याच्यात टाइप करायला घ्याल, तर तेव्हा ते पर्सेंटेज साइन आपल्याला नाही दिसणार. ते हाईड होऊन जातं. ओके. ओके. त्याच्यानंतर जेव्हा आपण टाइप सिलेक्ट करतो, तर त्या टाइप अकॉर्डिंग सब टाइप यायला पाहिजे. असं नको व्हायला की टाइप्समध्ये एडिशनल सर्व्हिसेस घेताय आणि सब टाइपमध्ये बिलिंग घेताय. ठीक आहे. तर हे सिच्युएशन नाही यायला पाहिजे. जर कोणी युजर आहे असं काहीतरी वेगळंच सिलेक्ट करतंय, तर आपल्या CRM ने कुठेतरी नोटिफाय करायला पाहिजे की प्लीज सिलेक्ट अ व्हॅलिड कॉम्बिनेशन ऑफ टाइप सब टाइप. ओके. आणि अजून एक गोष्ट की हे टाइप वरती सब टाइप डिपेंडंट आहे. तर त्याच्यामुळे टाइप सिलेक्ट केल्यानंतरच सब टाइप यायला पाहिजे. असं नको व्हायला की टाइप सिलेक्टच नाही केला तरी पण सब टाइप सिलेक्ट करता येते. तर ही सिच्युएशन नको. त्याच्यानंतर बघा इथे आपल्याकडे सिव्हिरिटी आहे. आता ही जी सिव्हिरिटी असते ती कस्टमर कंप्लेंट रिलेटेड सिव्हिरिटी असते. समजा फॉर एक्झाम्पल कोणीतरी कस्टमर आहे, त्याचं काय होतंय की लेट्स अज्युम त्याच्या मोबाईलमध्ये नेटवर्क येत नाही. आता नेटवर्क येत नाही म्हणजे युअर कस्टमर इज हायली इम्पॅक्टेड. मग अशा सिच्युएशन आपण हाय सिव्हिरिटी अंडर सेट करत असतो. ओके. आणि जर समजा अशी कोणतीतरी रिक्वेस्ट आहे की कस्टमरला एक व्हॅल्यू सर्व्हिस पाहिजे. आता समजा व्हॅल्यू सर्व्हिस 2-3 तास डिले पण झाला, तर इतकं तर काही इम्पॅक्ट होत नाही. ओके. तर त्याच्यामुळे अशी कंप्लेंट अशी रिक्वेस्ट आपण मग लो सिव्हिरिटी म्हणून सिलेक्ट करत असतो. तर युजली जे सिव्हिरिटीज असतात ते असतात हाय, मीडियम ऑर लो. आणि जसं आपण सिव्हिरिटी सिलेक्ट करतो तर त्या अकॉर्डिंग ड्यू डेट पॉप्युलेट होत असतं. ड्यू डेट म्हणजे काय की ती कंप्लेंट क्लोज करण्यासाठी डेडलाईन असते की त्या टाइम पिरियड पर्यंत आपल्याला ती कंप्लेंट कोणत्याही सिच्युएशनला क्लोज करावीच लागते. ओके. जर समजा आता हाय सिव्हिरिटी सेट केलं तर ही ड्यू डेट युजली 3 तासानंतरची येते. ओके. म्हणजे 3 तासाच्या आतमध्ये हाय सिव्हिअर वाले तिकीट्स आपल्याला क्लोज करून द्यावे लागतात. आणि जर मीडियम असेल तर ड्यू डेट 2 दिवसानंतरची येते की 2 दिवसा अकॉर्डिंग तुम्ही कधी पण त्याला क्लोज करू शकता. आणि जर समजा तुमची ड्यू डेट सिव्हिरिटी लो असेल, मग त्या सिच्युएशनमध्ये ड्यू डेट 3 दिवसानंतरची येते की 3 दिवसाचा टाइम पिरियड मिळेल आणि त्या अकॉर्डिंग वी कॅन क्लोज इट. आता हे डिसाईड कोण करतं की हाय असेल तर 3 तास, लो असेल तर 3 दिवस वगैरे वगैरे. तर आपल्याकडे जेव्हा क्लायंट रिक्वायरमेंट येतात तर त्याच्यामध्ये क्लिअरली हे स्पेसिफाय होऊनच येतं की आपल्याला कधीही कंप्लेंट म्हणजे कधीपर्यंत त्यांना ते क्लोज करून पाहिजे. मग त्या अकॉर्डिंग डेव्हलपर लॉजिक लिहिणार, त्या अकॉर्डिंग आपल्याला त्याचं टेस्टिंग करावं लागतं. देन वी हॅव मीडिया. मीडिया म्हणजे कंप्लेंट जर का आपल्याला कसं रेज केली हे लिहायचं असेल तर इथे लिहू शकता. म्हणजे कॉलिंग थ्रू रेज केली तर मीडिया विल बी कॉल, SMS थ्रू रेज केली तर मीडिया विल बी SMS, वेबसाईटवर रेज केली तर मीडिया विल बी वेबसाईट असं. देन इथे आपल्याकडे अटॅचमेंट म्हणून सेक्शन दिलेलं आहे. जर समजा कस्टमरने काही आपल्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स दिलेले आहेत किंवा काही स्क्रीनशॉट, एरर मेसेजेस वगैरे दिलेले आहेत, तर आपण काय करतोय अटॅचमेंट सेक्शनला ते पर्टिक्युलर डॉक्युमेंट अपलोड करू शकता. ओके. त्याच्यानंतर जर समजा हा डेटा क्लीन आउट करायचा आहे तर क्लिअर करून बटन दिलेलं आहे. क्लिक करताच सगळा डेटा तुमचा क्लीन आउट होऊन जाईल. आणि हा डेटा आता खरंच तुम्हाला तिकीट रेज करायचंय तर तिकीट रेज करण्यासाठी सबमिट आणि क्लोज दिलेला आहे. ह्याच्यावरती क्लिक केलं की हा डेटा सगळा आपल्या बॅकएंड मध्ये स्टोअर होऊन जाईल आणि कस्टमर रिलेटेड एक कंप्लेंट रेज होऊन जाईल. जसं तुम्ही इथे सबमिट आणि क्लोज करता, लागलीच आपल्या इंटरॅक्शन्स मध्ये हा रेकॉर्ड जनरेट होतो. ओके. ज्या टाइमला तुम्ही सबमिट वरती क्लिक केलं होतं तो टाइम असतो कंप्लेंटचा स्टार्ट टाइम. आणि जेव्हा ते रिझॉल्व्ह होईल तेव्हा जाऊन मग इथे एंड टाइम येतो. आणि लागलीच हे डॉक्युमेंट जनरेट होतं. हे डॉक्युमेंट ओपन केलं तर आपण मग तिकीट नंबर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघू शकतो. हाच रेकॉर्ड लगेच आपल्याला डॅशबोर्डला पण दिसतो. ठीक आहे. इथे बघा डॅशबोर्डमध्ये आपल्याकडे आहे ओपन रिक्वेस्ट आणि ऑल रिक्वेस्ट करून. आता लागलीच कंप्लेंट रेज करतो तर लगेचच्या लगेच तर क्लोज होणार नाही. ती काही वेळ ओपन स्टेट मध्ये असेल. मग ह्या ओपन रिक्वेस्ट मध्ये आपल्याला +1 दिसतं. ओके.
आणि ऑल रिक्वेस्ट मध्ये इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल, राईट, ओपन प्लस क्लोज. तर इथे पण ते +1 लगेच दिसेल. मग जेव्हा तुमची कंप्लेंट क्लोज होईल तेव्हा ओपन रिक्वेस्ट मध्ये परत 0 येईल, बिकॉज युअर रिक्वेस्ट इज नो मोर इन ओपन स्टेट. तर त्याच्यामुळे इथे परत 0 यायला पाहिजे. ऑल रिक्वेस्ट मध्ये मग काही चेंजेस नसायला पाहिजे. आणि मग इंटरॅक्शन्स मध्ये एंड टाइम यायला पाहिजे. इंटरॅक्शनचे डॉक्युमेंट जर ओपन करता तर त्या डॉक्युमेंट मध्ये मग आपल्याला क्लोजिंग टाइम दिसायला पाहिजे किंवा क्लोज्ड म्हणून ऍटलिस्ट दिसायला पाहिजे. समजलं? मॅम ती ड्यू डेट जर फायर झाली तर? युजली हे लोक नाही करू देत. ठीक आहे, त्याला ते लोक काय म्हणतात, ते फॉलो करतात रूल सेट्स. त्यांना त्या टाइम पिरियड पर्यंत त्याला क्लोजेस करायचे असते. तर कधी कधी असे पण सिच्युएशन्स असतात की समजा कंप्लेंट हाय मध्ये रेज केली पण 3 तासाच्या आत रिझॉल्व्ह करण्यासारखी नाही. मग ते लोक एक व्हॅलिड रिझन देतात, हिला क्लोज करून टाकतात, एक नवीन कंप्लेंट रेज करतात. मग त्याच्यावरती मे बी समजा मीडियम प्रायोरिटी वाली रेज करतात आणि त्यावरती मग काम करून त्याला रिझॉल्व्ह करून देतात. ओके, पण कस्टमरला नोटिफाय केलं जातं ह्या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये. ठीक आहे, अजून फंक्शनॅलिटी रिलेटेड काही क्वेश्चन्स वगैरे आहेत कोणाला? ओके, अजून एक सिनारिओ देते, थोडासा विचार करून मला प्रायोरिटी सेव्हरिटी सांगा. आता बघा, इथे आपल्याकडे अटॅचमेंट्स करून सेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, आता युजली कसं असतं की एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, आता समजा आपण काहीतरी यूज करतोय. ठीक आहे, आणि मला ह्या ईमेल मध्ये काहीतरी अटॅच करायचं आहे. मी काय केलं, लेट्स से ठीक आहे, ही फाईल मला अटॅच करायची आहे. ओके, आता बघा, ही फाईल जेव्हा अपलोड होते तेव्हा एक लिंक काइंड ऑफ असे जनरेट होतं. ह्याला जर मी क्लिक केलं तर बघा तीच फाईल डाउनलोड होते माझ्याकडे. ठीक आहे, आणि हे बिहेवियर आपलं कोणत्याही ऍप्लिकेशनचं असतं. मग ते वेब बेस्ड असो, डेस्कटॉप बेस्ड असो, मोबाईल बेस्ड असो, प्रत्येक सिच्युएशन मध्ये ऍप्लिकेशन असंच बिहेव करतात. आता आपल्या CRM मध्ये बघा काय सिच्युएशन होते की आपल्याकडे एक अटॅचमेंट सेक्शन दिलेलं आहे. ओके, जर कोणतं डॉक्युमेंट वगैरे आपल्याला अपलोड करायचं असेल तर आपण काय करू शकतो, हे अटॅचमेंटला क्लिक करणार. मग अटॅचमेंटला क्लिक करताच तो आपला PC ब्राउज करू शकतो. मग PC मधून आपण जे डॉक्युमेंट अपलोड करायचं होतं ते सिलेक्ट केलं, इथे अपलोड करून दिलं. ओके, आता काय होतंय की डॉक्युमेंट अपलोड होतंय, एक लिंक पण जनरेट होते, पण ती जी लिंक क्रिएट झाली ती लिंक क्लिकेबल नाही. ओके, मग हा जो डिफेक्ट आहे तो कोणत्या कॅटेगरी अंडर येईल? हाय सेव्हिरिटी आणि लो प्रायोरिटी. हाय सिव्हिरिटी. हाय सिव्हिरिटी, लो प्रायोरिटी. ओके, ठीक आहे, हाय प्रायोरिटी हाय सेक्युरिटी मध्ये लो प्रायोरिटी. ओके, बिकॉज डॉक्युमेंट क्रॉस व्हेरीफाय जर करायचं असेल तर आपल्याला डॉक्युमेंट डाउनलोड करता येत नाही तिथून. ओके, राईट, ठीक आहे. जे लोक लो प्रायोरिटी म्हणतात त्याचं काय रिझन आहे? It is not affecting on the business. ओके, ठीक आहे. एक सिंपल एक्झाम्पल अजून करा जे आपण डे टू डे लाईफ मध्ये करतो. समजा आजच्या दिवसात तुम्हाला काय करायचंय की एक 20 ठिकाणी जॉब अप्लाय करायचे. ठीक आहे, आता जॉब अप्लिकेशन आले म्हणजे आपण आपले रेझ्युमे अपलोड करणार, आपले कव्हर लेटर्स अपलोड करणार. आता 20 वेळा तुम्ही असं करता का की अपलोड केल्यानंतर मग डाउनलोड करून व्हेरीफाय करणार की हा माझाच रेझ्युमे आहे का, माझाच कव्हर लेटर आहे का, रिसेंट आहे का वगैरे? नो. ठीक आहे, आता युजली आपली ह्युमन टेंडन्सी कशी असते की आपण अपलोड करण्याआधी हे व्हॅलिडेशन्स करत असतो की आपण हे डॉक्युमेंट अपलोड करायचे, हे करेक्ट आहेत की नाही ते व्हॅलिडेट करणार आणि लेटर पॉइंट ऑफ टाइम त्याला अपलोड करून देणार. तर हे सिच्युएशन्स खूप कमी असतात की समजा 1000 लोक आहेत तर त्याच्यातले एखाद दोघ असे असतात की ज्यांना खूप व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशनची सवय आहे. मग ते लोक अपलोड केल्यानंतर परत एकदा डाउनलोड करून बघतात. मग त्याच्यामुळे हे तुमच्या बिझनेसवरती इतकं इम्पॅक्ट करणार नाही. दॅट इज वाय वी कॅन से लो प्रायोरिटी. पण तुमच्या ऍप्लिकेशनला ते इम्पॅक्ट करते म्हणून आपण मीडियम किंवा हाय सेव्हिरिटी म्हणून त्याला म्हणू शकतो. बट इट विल बी अ काइंड ऑफ लो प्रायोरिटी हाय सेव्हिरिटी काइंड ऑफ डिफेक्ट.
ठीक आहे. मी मागे एका ऍप्लिकेशन वरती काम करत होते, त्याच्यात असाच एक डिफेक्ट होता. ठीक आहे. आम्ही फक्त पॉझिटिव्ह सिनारिओज टेस्ट केले त्याच्यावरती आणि लिटरली एक 6 महिन्यानंतर तो प्रोडक्शन डिफेक्ट म्हणून आमच्या क्लायंटला भेटला. ठीक आहे. आम्हाला ते समजलंच नाही की तो डिफेक्ट होता. ओके, सो इट कॅन बी लो प्रायोरिटी अँड हाय सेव्हरिटी काइंड ऑफ डिफेक्ट. समजलं? येस. ऑल राईट. आजच्या पूर्ण सेशन मध्ये काही क्वेश्चन आहे, डाऊट्स वगैरे? हॅलो मॅम, सीआरएम मध्ये असाच डॅशबोर्ड असतो का सगळे सीआरएम असाच ऍप्लिकेशन असतो मध्ये? असं नाही. ऍप्लिकेशन जे वर्क होतात फोन नंबरवरती हे कॉमन असतं. बाकी डॅशबोर्ड सगळ्यांचे क्लायंट वाईज चेंज होतात. क्लायंटची जी रिक्वायरमेंट आहे त्या अकॉर्डिंग हे वर्क होत असतात. ठीक आहे. आता आपल्याला समजा इन फ्युचर जाऊन तुम्हाला सीआरएम वेगळं भेटेल, पण आता तुमचा जो एक्सपिरियन्स आहे 1 असेल, 1.5 असेल, जितके पण वर्ष असेल, तर त्याच्यावरती तुम्ही आज सीआरएम वरती काम केलं हे लक्षात ठेवा. ओके. सगळे सीआरएम्स वेगवेगळे ओके. असतात. ठीक आहे. त्याच्यावर मला तुम्हाला एपीआय टेस्टिंग पण सांगायचं आहे. या टॅग मॉडेलवरती एक छान एक्झाम्पल आहे. म्हणजे तुम्ही लिंक करू शकता तुमचे जे पण कन्सेप्ट आहेत आणि आपलं ऍप्लिकेशन आहे, तर त्याच्यात इंटरलिंकिंग होऊ शकतं. तर हे आपण नेक्स्ट सेशनला बघूया. ठीक आहे. आणि नेक्स्ट सेशन विल बी लास्ट सेशन फॉर प्रोजेक्ट. मग त्याच्यानंतर आपण युनिक्स वगैरे सुरू करू. ओके. ओके मॅम. Okay, ma'am. ऑल राईट. चलो then. करू का? गुड इवनिंग सर. गुड इव्हनिंग सर. गुड इवनिंग सर. क्या चल रहा है अपना? फॉर्म फॉर्म मॉडल शुरू था, राइट? आपने ट्राई किया फॉर्म, कुछ एग्जीक्यूट करके देखा चीजों को? यस सर. Yes, sir. सो
आज एग्जैक्टली एग्जीक्यूशन कैसे हुआ अपना वो देखेंगे। ओके, सो मैंने कल एक लॉगिन पेज के लिए फॉर्म क्लास बनाया। ये फॉर्म क्लास में अपन क्या क्या मेंटेन करते हैं, फिर मैंने आपको बोला कि अपन वेब एलिमेंट्स इंस्पेक्ट करके रखेंगे यहाँ पे विद द हेल्प ऑफ @find by annotation, और उसके बाद ये वेब एलिमेंट्स के ऊपर अपन एक्शंस परफॉर्म करेंगे। ओके, और वो एक्शंस ऑन एलिमेंट्स परफॉर्म करेंगे और वो स्टोर करेंगे एक मेथड के अंदर। इतना ही करते हैं अपन, और एक कंस्ट्रक्टर में रखूंगा, बराबर है। यस सर। Yes. किए थे अपन ने चीजें। फाइन, सो ये सारी एक्टिविटी मैंने इधर फॉर्म क्लास में मेंटेन की थी। ओके, जस्ट अ सेकेंड। ये सारी एक्टिविटी अपन ने फॉर्म क्लास के अंदर मेंटेन की थी, और इसके पैरेलली इसको सपोर्टिव एक और एक टेस्ट क्लास बनाया था, जहां पे अपन लॉगिन फंक्शनैलिटी वेरीफाई कर रहे थे। वेरीफाई लॉगिन फंक्शनैलिटी। यहाँ पे ये पर्टिकुलर क्लास में मैंने जो अपनी टेस्ट के लिए स्टेप्स रहने वाली है, स्टेप्स कौन सी, ब्राउजर को ओपन करना, यूआरएल ओपन करना, ओके, और ये लॉगिन एक्टिविटी परफॉर्म करना। लॉगिन एक्टिविटी के लिए अपन ने फॉर्म क्लास की हेल्प ली, वैलिडेशन करना और ब्राउजर को बाद में क्लोज करना। तो ये सिर्फ यहाँ पे टेस्ट स्टेप्स मैंने यहाँ पे टेस्ट केसेस में मेंटेन की। ऐसा करके दिखाया था मैंने आपको कल। यस सर। यस सर। यस सर। सो एक बार फिर से एक छोटा सा बेसिक फॉर्म क्लास बनाता हूँ आपके लिए। ओके, सो जस्ट अ सेकेंड। लॉगिन फॉर्म क्लास, लॉगिन फॉर्म क्लास, ऐसा एक क्लास बनाते हैं। ओके, वंस अगेन जस्ट रिकैप करता हूँ, क्योंकि ये चीजें समझना बहुत जरूरी है। सो एक फॉर्म क्लास बनाया। अभी मैं यहाँ पे मेन मेथड नहीं रखने वाला हूँ, क्योंकि मैं यहाँ पे कोई भी एग्जीक्यूशन नहीं करने वाला हूँ। मैंने सबसे पहले यहाँ पे क्या किया था, बताओ जरा आप अभी मुझे। वेब ड्राइवर वेब ड्राइवर को डिक्लेयर किया था। डिक्लेयर। सिंपली वेब ड्राइवर को डिक्लेयर किया था अपन ने, दैट्स इट। एक वेब ड्राइवर वेरिएबल लिया था, इंटरफेस लिया था, इसका रेफरेंस वेरिएबल लिया था ड्राइवर, और उसको डिक्लेयर किया था। ग्लोबल दिख रहा है कि लोकल दिख रहा है आप लोगों को? ग्लोबल। ग्लोबल। ग्लोबल दिख रहा है। उसके बाद मैंने एलिमेंट्स इंस्पेक्ट करना शुरू किए थे। एलिमेंट्स इंस्पेक्ट करने के लिए मैंने क्या यूज किया था, कौन सा एनोटेशन यूज किया? फिर फाइंड बाय, इसके ब्रैकेट में अपन एक्सपाथ रख रहे हैं, राइट। एक्सपाथ स्मॉल में कैपिटल में था, क्या था याद है कुछ? Small. स्मॉल में था। एक्सपाथ इक्वल्स टू, यहाँ पे मैं एक्सपाथ प्रोवाइड करूंगा, और ये एक्सपाथ कौन से एलिमेंट के लिए है वो मैंने यहाँ पे ऐसे मेंशन किया था। सिंपली एक्सपाथ निकालते हैं, एक्सपाथ ऑलरेडी ढूंढ चुके हैं अपन, सिंपली वही एक्सपाथ में यूज करता हूँ। जस्ट गिव मी अ सेकेंड। फाइन, तो ये अपना एक्सपाथ है लॉगिन के लिए, यूजर नेम के लिए। सो ये एक्सपाथ में यहाँ पे पास करता हूँ। ओके, सो ये एक्सपाथ अपन यहाँ पे पास करेंगे। फाइन, सॉरी, जस्ट गिव सेकेंड। सो ये फाइंड बाय एनोटेशन जो है, ये फाइंड बाय एनोटेशन अपन इंपोर्ट करेंगे सेलेनियम से।
और ये फाइंड बाय एनोटेशन भी इंपोर्ट करेंगे सेलेनियम से। फाइन। सो ये सेलेनियम से मैंने इनको इंपोर्ट किया। अभी मैंने आपको बताया कि आप सिंपली क्या करो, ये जो एलिमेंट है ये एलिमेंट के ऊपर एक्शन परफॉर्म करो, बट वो एक्शन आप सिंपली एक मेथड के अंदर मेंटेन करो। सो पब्लिक वाइट सेंड यूजर नेम, ऐसी एक मेथड बनाई थी मैंने, और ये जो यूजर नेम है ये यूजर नेम के अंदर मैंने एक सेंड कीज के हेल्प से एक वैल्यू पास की थी, राइट? ऐसे ही किया था अपन ने एग्जीक्यूशन यहाँ पे। Yes, sir. यस। सो यहाँ पे मैं ये वैल्यू पास कर देता हूँ। Fine. उसके बाद सेम मैंने पासवर्ड एलिमेंट फाइंड किया था। जस्ट सेकेंड, वो पासवर्ड एलिमेंट फाइंड करके देता हूँ मैं आपको। फाइन। ये पासवर्ड एलिमेंट और ये पासवर्ड एलिमेंट के ऊपर की एक्शन अपन यहाँ पे मेंटेन करेंगे। सो ये पासवर्ड एलिमेंट फाइंड किया मैंने और ये पासवर्ड एलिमेंट के ऊपर की एक्शन मेंटेन किया है यहाँ पे। सेम लॉगिन वाला एलिमेंट फाइंड करते हैं और लॉगिन के ऊपर अपन कौन सी एक्शन परफॉर्म करते हैं? क्लिक। क्लिक एक्शन। तो मैं यहाँ पे क्लिक एक्शन ही परफॉर्म कर रहा हूँ, ओके। और मैं मेथड भी वैसे ही बना रहा हूँ। वो लॉगिन बटन पे क्या एक्टिविटी परफॉर्म कर रहे हैं? क्लिक एक्शन। तो क्लिक ऑन लॉगिन बटन, क्लिक ऑन लॉगिन बटन, ऐसे ही मेथड का नाम भी मेंशन करते हैं। ये पर्टिकुलर जो सॉस डेमो के फर्स्ट पेज पे जो कोई भी एलिमेंट्स प्रेजेंट थे उन सभी एलिमेंट्स को मैंने इंस्पेक्ट किया, ओके। अभी सिंपली मैं एक लास्ट में कंस्ट्रक्टर लेता हूँ। तो कंस्ट्रक्टर लिखने के लिए अपन पब्लिक और अपने क्लास का नाम लेते हैं, ऐसा पब्लिक लॉगिन फॉर्म क्लास, और यहाँ पे मैं एक आर्गुमेंट पास करता हूँ ड्राइवर टाइप का, रेफरेंस वेरिएबल ड्राइवर। ये आर्गुमेंट क्यों पास कर रहा हूँ आज इसके ऊपर अपना डिस्कशन हो जाएगा, ओके। सो ये वेब ड्राइवर का एक आर्गुमेंट पास किया। उसके बाद एक ड्राइवर अपने पास ग्लोबली डिक्लेयर किया है और यहाँ पे ये पर्टिकुलर कंस्ट्रक्टर में एक लोकल ड्राइवर डिक्लेयर किया है। ये दो ड्राइवर्स को मैं अलग अलग करता हूँ सिंपली, ओके। क्यों किया आज डिस्कशन हो जाएगा। उसके बाद मैंने एक पेज फैक्ट्री नाम का क्लास लिया और उसकी इनिट एलिमेंट्स नाम की मेथड ली, और वो इनिट एलिमेंट्स नाम की मेथड में मैंने कौन से आर्गुमेंट्स पास किए? वहां पे एक ड्राइवर नाम का आर्गुमेंट पास किया ड्राइवर एंड और दिस कीवर्ड मैंने यहाँ पे मेंशन किया। ये मेरा हो गया लॉगिन का फॉर्म क्लास, ओके। यहाँ पे अगर आप ऑब्जर्व कर रहे हो तो सिर्फ मैंने यहाँ पे यूजर एलिमेंट्स, वेब एलिमेंट्स और उनके ऊपर की एक्शन मेंटेन की है, ओके। इनके ऊपर की एक्शन मेंटेन की है। और अभी जैसे ही मैं एक जस्ट सेकेंड इसको डिलीट कर देते हैं कल क्लास, और अभी गिव मी अ सेकेंड। फाइन। सो एक क्लास बनाते हैं, यानी अभी जैसे डिफरेंट डिफरेंट टेस्ट केसेस बना सकते हैं अपन, वैसे मैं यहाँ पे अभी डिफरेंट डिफरेंट टेस्ट केसेस बनाता हूँ। वेरीफाई लॉगिन फंक्शनैलिटी, ऐसा एक नया क्लास बनाता हूँ और ये क्लास में मैं अपना रेगुलर वाला कोड मेंटेन करता हूँ, जहाँ पे मैं मेरा एक प्रॉपर
एग्जीक्यूशन का कोड रखता हूँ। ओके, सो मैंने आपको बोला था कि अपन कोड यहाँ पे मेंटेन करेंगे। ये सिस्टम डॉट सेट प्रॉपर्टी से लेके ये यूआरएल ओपन करने से लेके टाइम लेने तक। सो मैं सिंपली यहाँ पे ये सिस्टम डॉट सेट प्रॉपर्टी मेंटेन कर रहा हूँ, वेब ड्राइवर मेंटेन कर रहा हूँ। ओके, मेन मेथड लेता हूँ पहले। मेन मेथड के अंदर सिस्टम डॉट सेट प्रॉपर्टी करने वाले हैं, वेब ड्राइवर का अपकास्टिंग करेंगे, मैक्सिमाइज करेंगे, सॉस डेमो की वेबसाइट ओपन कर रहा हूँ, वेब इम्प्लिसिटली वेट अप्लाई करने के बाद अपन यहाँ पे लॉगिन एक्टिविटी परफॉर्म करेंगे। तो लॉगिन एक्टिविटी परफॉर्म करने के लिए अपने को जो वेब एलिमेंट्स है, वो वेब एलिमेंट्स और उनके ऊपर की जो एक्शंस परफॉर्म की है वो लगने वाली है। सो ये यहाँ पे जो एक्शंस है अपन ने, वो एक्शंस अपन ने यहाँ पे मेंटेन की है एक मेथड्स के अंदर। सो ये मेथड्स अगर आप ऑब्जर्व कर रहे हो तो ये मेथड्स है नॉन स्टैटिक मेथड्स। ये नॉन स्टैटिक मेथड्स को अपने को अगर कॉल करना है तो अपने को ऑब्जेक्ट क्रिएट करना पड़ेगा ये पर्टिकुलर क्लास का, ये वेरीफाई लॉगिन फंक्शनलिटी क्लास में। सो मैं यहाँ पे एक ऑब्जेक्ट क्रिएट करा। ओके, और ये ऑब्जेक्ट क्रिएट करते वक्त जो कंस्ट्रक्टर यूज कर रहा हूँ, ये कंस्ट्रक्टर में मैं एक ड्राइवर वेरिएबल पास करने वाला हूँ। ओके, क्यों करने वाला हूँ वो मैं अभी आपको बताने वाला हूँ। और ये lp डॉट सेंड यूजर नेम नाम की मेथड है अपने पास, जिसकी हेल्प से अपन यूजर नेम में एक्शन परफॉर्म करेंगे। lp डॉट सेंड पासवर्ड नाम की मेथड है, इसकी हेल्प से अपन पासवर्ड करेंगे। lp डॉट क्लिक ऑन लॉगिन बटन, इसकी हेल्प से अपन लॉगिन बटन पे क्लिक करेंगे। ये एक्टिविटी मैंने आपको करके दिखाई थी। ये हो गया अपना लॉगिन। जैसे ही आप लॉगिन करते हो, लॉगिन करने के बाद आपको चेक करना पड़ता है कि आप सच पे कि नहीं गए। सो आप सिंपली ये वैलिडेशन यूज कर लेना कि भाई मेरा सिस्टम पे लॉग नहीं हुआ है। तो टाइटल चेक कर लेना, और टाइटल की हेल्प से आप डिसाइड कर सकते हो कि आप यहाँ पे ये वैलिडेशन लगा रहा हूँ कि आप सच में होम पेज पे गए कि नहीं गए। सो दिस शुड बी योर एक्टिविटी। और ये प्रोग्राम को एक बार रन करके देखते हैं अपना लॉगिन एक्टिविटी होता है क्या, और अपनी टेस्ट केस एग्जीक्यूट होती है क्या, चेक करते हैं। अब तक अपन वेब एलिमेंट्स, उनके ऊपर की एक्शन, सभी टेस्ट स्टेप्स एक ही पेज में, एक ही क्लास फाइल में मेंटेन कर रहे थे। लेकिन अभी मैंने सेपरेट मेंटेन किया उन चीजों को। वेब एलिमेंट्स, उनके ऊपर की एक्शन फॉर्म क्लास में रखो, और जो कुछ भी टेस्ट के लिए स्टेप्स लगने वाली है उनको अपन मेंटेन कर रहे हैं एक सिंपली टेस्ट केसेस में। ओके, सो तो आपका टेस्ट केस पास हो गया है। हो गया आपका टेस्ट केस पास? यस Yes, sir. Okay, this should be your scenario. This should be your scenario. Okay, so अभी ये सिनारियो एग्जीक्यूट कैसे हुआ ये समझने की कोशिश करते हैं। ओके, सो ये है अपने पास एक सिंपली स्क्रिप्ट। ओके, आपने लेफ्ट हैंड साइड में, जस्ट सेकेंड, ये नहीं, हाँ fine, ये है फाइन। तो ये एक बेसिक छोटा ये स्क्रिप्ट है। ओके, लेफ्ट हैंड साइड में जो आपको दिख रहा है, लेफ्ट हैंड साइड में वो आपके लॉगिन पेज का फॉर्म क्लास है, और राइट हैंड साइड में जो दिख रहा है वो आपका वो जो टेस्ट क्लास लिखा आपने, वेरीफाई लॉगिन फंक्शनैलिटी वाला, वो क्लास यहाँ पे है। ओके, ये दो क्लासेस अभी मैं आपको एक्सप्लेन करके बताता हूँ। आप ये दो क्लासेस पैरेलली कैसे रन हो रहे हैं वो समझने की कोशिश करना है अभी आप लोगों को। ओके, सो मैं सबसे पहले राइट हैंड साइड में जाता हूँ, ये सिस्टम डॉट सेट प्रॉपर्टी कर लेता। सिस्टम डॉट सेट प्रॉपर्टी,
यहाँ से अपन प्रॉपर्टी सेट करेंगे और अपन यहाँ पे बताएंगे कि हमारा कोड क्रोम ब्राउजर पे एग्जीक्यूट करके देखना है। तो क्रोम ब्राउजर अपन यहाँ पे ओपन करते हैं, ये है अपनी स्टेप नंबर 1। यहाँ पे वेब ड्राइवर को मैंने डिक्लेयर किया है क्या? वेब ड्राइवर को डिक्लेयर और इनिशियलाइज करके उसको एक वैल्यू दे दी क्या? यस सर। राइट, इसको वैल्यू क्या प्रोवाइड किया है ड्राइवर वेरिएबल को मैंने? ऑडिबल? यस सर। यस सर। यस सर। इंटीजर x = 100, x को कितनी वैल्यू असाइन, कितनी वैल्यू मैंने? 100। 100। वेब ड्राइवर इक्वल्स टू न्यू क्रोम ड्राइवर। तो क्रोम ड्राइवर को क्या वैल्यू असाइन किया मैंने? वेब ड्राइवर। क्रोम ड्राइवर को वेब ड्राइवर वैल्यू असाइन किया मैंने। ड्राइवर। ड्राइवर वैल्यू असाइन किया मैंने। सर, मैंने ड्राइवर को क्या वैल्यू असाइन किया वही पूछ रहा हूँ मैं। ड्राइवर को क्या वैल्यू असाइन? क्रोम ड्राइवर। न्यू Chrome क्रोम driver. ड्राइवर। क्रोम ड्राइवर। न्यू क्रोम ड्राइवर। हेलो, ऑडिबल? यस सर। यस सर। ये यक्स को क्या वैल्यू असाइन किया ऊपर? 100। 100। 100। तो ये ड्राइवर को क्या वैल्यू असाइन किया?